दरम्यान कोल्हापूरमध्ये राजेश क्षीरसागर यांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधींनी। राजेश क्षीरसागर यांनी सुद्धा आपल्या मतदानाचा अधिकार बजावलेला आहे। स्वतः ते आपल्या सोबत आहेत। साहेब, काय सांगाल, मतदानाचा अधिकार बजावलेला कशा पद्धतीने विश्वास वाटतोय आणि काय नेमकं आत्ताचं वातावरण कोल्हापूरातलं पाहिजे? संपूर्ण राज्यामध्ये लोककल्याणकारी योजनांच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न केलेला आहे। हे लोककल्याणकारी योजनांचं राज्य आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। महिला भगिनी असतील, ज्येष्ठ असतील, युवा असतील, शेतकरी बांधव असतील, या सर्वांसाठी शासनानं विविध योजनांच्या माध्यमातून त्यांना न्याय दिलेला आहे आणि म्हणून ही निवडणूक मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीच पार करून नेतील याचा मला विश्वास आहे। कोल्हापूर शहरामधलं विकासाचं काम, राज्यामध्ये सुरू असलेलं लोकल कल्याणकारी काम, देशामध्ये पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचं काम, हे सर्व गोष्टी या निवडणुकीला महायुतीला परत सत्तेवर आणण्यासाठी हे घटक ठरतील। कशा पद्धतीनं महाराष्ट्रातलं वातावरण राहील असं वाटतंय? पुन्हा एकदा महायुतीचं सरकार त्या ठिकाणी बनेल? नाही, मला असं वाटतं की एकंदरीत जर पाहिलं तर पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये अशा लोककल्याणकारी योजनांच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे आणि त्यामुळे महायुतीला परत एकदा या ठिकाणी महाराष्ट्रातील मतदार हे निवडणुकीमध्ये साथ देतील याचं मला खात्री वाटते। कॅमेरामॅन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।